इकडे लक्ष द्या सगळे. आता हे प्रोनाउन तर सगळ्यांना येतच की नाही. मेन प्रोनाउन किती असतात आपले 7. मग त्या प्रोनाउनला एम, इज आणि आर ह्यापैकी काय काय लागणार आहे पुढं आणि त्याचा उच्चार पण काय होईल हे आपल्याला आज इथे येऊन एक जण लिहून दाखवणार आहे. हो की नाही. स्वरा लिहून दाखव. पाहू आपण स्वरा बरोबर लिहिते का. मोठ्यानं म्हणून दाखव. आयला काय लागलंय. एम. एम म्हणजे मी आहे. गुड. शी. तर शीला काय लागणार. शी इज. व्हेरी गुड. मग आता शीचा उच्चार काय होतो. ती आहे. शी इज. आता अर्थ झाला ती आहे. हो की नाही. हो मॅडम. हिला ही इज. इज म्हणजे कोण. तो आहे मुलगा. हो की नाही. हो मॅडम. पहा बरोबर लिहित आहे ना. हो मॅडम. हा आता यू ला काय लागलंय पहा. आर. तुम्ही आहात. व्हेरी गुड. तुम्ही आहात. इट. इटला काय लागलंय. इट इज. ते आहे. व्हेरी गुड. ते आहे. दे आर. ते आहे. पहा लक्षात ठेवा हे आणि त्याचे अर्थ सुद्धा. यू आर. वी. वी आर म्हणजे आम्ही सगळे आहोत. सगळे. वी म्हणजे कोण. आम्ही आम्ही आहोत. आम्ही सगळे आहोत. पहा किती छान पद्धतीने लिहिले तिने. आय एम म्हणजे ती आहे. हो की नाही. आय एम म्हणजे मी आहे. शी इज म्हणजे ती आहे. ही इज म्हणजे तो आहे. यू आर तुम्ही आहात. इट इज ते आहे. दे आर ते आहे. वी आर आम्ही सगळे आहोत. वा वा छान. व्हेरी गुड.